नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज व्याकरणाचा एक टॉपिक बघणार आहोत आणि त्या टॉपिकचं टायटल आहे ॲड क्वेश्चन टॅग. ॲड क्वेश्चन टॅग हा 9वी आणि 10वीच्या परीक्षेत हमखास विचारला जाणारा प्रश्न आहे आणि त्याला ॲड क्वेश्चन टॅग किंवा टेल टॅग असे म्हणतात. टेल टॅग दोन नावाने तो ओळखला जातो. परीक्षेत सुद्धा कधी कधी ब्रॅकेटमध्ये इन्स्ट्रक्शन येते ॲड टॅग किंवा टेल टॅग किंवा ॲड अ क्वेश्चन टॅग. त्यालाच आपण मराठीमध्ये म्हणतो पृच्छ प्रश्न. पृच्छ प्रश्न. आता पृच्छ म्हणजे शेपटी. शेपटीला विचारला जाणारा प्रश्न. शेपटीला विचारला जाणारा म्हणजे काय, तर वाक्याच्या शेवटी आपण त्या वाक्याला पुन्हा प्रतिप्रश्न करतो, त्याला टेल टॅग म्हणतात. मग असं का केलं जातं, तर दिलेलं विधान हे खरे आहे की खोटे याची पडताळणी करण्यासाठी क्वेश्चन टॅग ग्रामरमध्ये विचारला जातो. तर सुरुवातीला तुम्हाला मी नियम न सांगता त्या उदाहरणातूनच आपण नियम शिकूया. एक वाक्य घेतो. आय एम अ टीचर. हे झालं विधानार्थी वाक्य. त्याला साधे वाक्य म्हणतो आपण, होकारार्थी वाक्य म्हणतो की कर्ता, सहाय्यकारी क्रियापद आणि वाक्यात आलेलं कर्म ऑब्जेक्ट. मी शिक्षक आहे. आता या वाक्याला आपण टेल टॅग लावताना पहिला त्याचा नियम सर्वांनी लक्षात घ्यायचा आहे की दिलेलं वाक्य उत्तर लिहिताना जसेच्या तसे लिहावे. मी लिहितोय आय एम अ टीचर. त्यानंतर कॉमा द्यावा, स्वल्पविराम, आणि मग आपण वळायचं की वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद काय आलेलं आहे. सहाय्यकारी क्रियापद वाक्यात आलेला आहे एम. अजून एक लक्षात ठेवायचं की वाक्य जर होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग नकारार्थी येतो. वाक्य नकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग होकारार्थी येतो. आता हे वाक्यात कुठेही नॉट, नो, नायदर काही नाही, म्हणजे निगेशन दाखवणारे कुठलेही शब्द नाही, म्हणून हे वाक्य होकारार्थी आहे. क्वेश्चन टॅग नकारार्थी करायचा आहे तर आपल्याला ह्या एम ला नॉट लावा लागेल. एम प्लस नॉट. त्याचं संक्षिप्त रूपात आपल्याला फॉर्म करावा लागेल की एम नॉट एमंट होत नाही, तर हा अपवाद आहे इंग्लिश ग्रामर मध्ये, ते होतं आरण. मग तो आपल्याला या स्वल्पविराम नंतर एम ला नॉट लावला, तो आपल्याला इकडे आपण आरण करतो आणि पुन्हा वाक्यातला जो सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्ट कडे आपण वळतो. आरण आय, आणि आपल्याला क्वेश्चन टॅग द्यायचा आहे. त्या नावातच सगळं काही आलं की पुन्हा क्वेश्चन दिला की तुमचं हा टेल टॅग त्या वाक्याचा आहे. आता ही सगळे सहाय्यकारी क्रियापद लक्षात घ्यायचे की थोडक्यात एम प्लस नॉट इकडे संक्षिप्त रूप लिहितो आपण आरण, इज प्लस नॉट इजन, was plus not wasn't, were plus not weren't, have plus not haven't, has plus not hasn't, had plus not hadn't. ही सगळी टॅग शिकताना ही कच्ची सामग्री आहे, ही आपल्याला माहितीच असायला हवी. अजून आपण भविष्यकाळाची सहाय्यकारी क्रियापद बघूया. शाल नॉट, शाल प्लस नॉट, तो शालन न होता तो शांड होतो. ही नेहमी लक्षात ठेवा. मी तर कन्फ्युजन होतो बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांचं. विल प्लस नॉट
ओन्ड, विलंड होत नाही तर ओन्ड होतं. जर वाक्यात सहाय्यकारी क्रियापद आलेलं असेल, जेही वाक्य आपण घेऊ यापैकी आलेलं असेल, तर आपल्याला ते वाक्यामध्ये वाक्य सोडवणं सोपं होतं. पण वाक्यात सहाय्यकारी क्रियापद केव्हा येत नाही? वाक्य साध्या वर्तमान काळात आणि साध्या भूतकाळात असेल तेव्हा वाक्यात या प्रकारचं सहाय्यकारी क्रियापद येत नाही. तेव्हा काय करणार? तर वाक्य घेतो, आय राईट अ लेटर. आय राईट अ लेटर हे वाक्य घेतल्यानंतर वाक्यात कर्ता आहे, क्रियापद आहे, कर्म आहे, पण सहाय्यकारी क्रियापद आलेलं नाही. तेव्हा आपल्याला हे वाक्य ओळखता आलं पाहिजे की वाक्यात सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट असेल ते वाक्य असतं साधा वर्तमान काळाचे. तर साधा वर्तमान काळामध्ये वाक्य नकारार्थी करण्यासाठी आपण दोन गोष्टींचा, दोन सहाय्यकारी क्रियापदांचा उपयोग करतो, ते म्हणजे डू आणि डज. लक्षात घ्या की आपण इथं डू केव्हा वापरणार आणि डज कधी वापरणार. बाकी डजचा उपयोग ही, सी आणि इट हे करते असतानाच फक्त डजचा उपयोग केला जाईल आणि आय, वी, यू, दे असताना नेहमी डू चा उपयोग केला जाईल. डू या सहाय्यकारी क्रियापदाचा हे करते आहे, सब्जेक्ट म्हणूया आपण, आणि याला हेल्पिंग वर्ब्स, हे आहेत हेल्पिंग वर्ब्स एचवी. हे जी तृतीय पुरुषी एकवचनी पुल्लिंगी, तृतीय पुरुषी एकवचनी स्त्रीलिंगी आणि तृतीय पुरुषी एकवचनी नपुंसकलिंगी हे करते असताना नेहमी डजचा उपयोग केला जातो, हे लक्षात ठेवायचं. आता आय राईट अ लेटर, आपला पहिला नियमकडे आपण परत येऊया. दिलेल्या वाक्यात कसे लिहावं? आय राईट अ लेटर, त्यानंतर कॉमा द्यावा. वाक्य होकारार्थी आहे, क्वेश्चन टॅग नकारार्थी होईल, म्हणजेच आपल्याला या डू ला नॉट लावायचा आहे. त्याला डोंट, कर्त्याकडे वळूया, डोंट आय आणि क्वेश्चन मार्क. इथं तुमचा आन्सर क्लिअर होतो. हेच जर आपण ही, सी, इट घेतल्यानंतर काय बदल होतो तो आपण बघूया. आपण नंतर हे व्यवस्थित लिहून घ्या. सी वर्क्स इन द गार्डन. बघा आता वर्क त्याला येस किंवा येस प्रत्यय ही, सी, इट असताना लागतं. हे सुद्धा आपल्याला फार ओळखण्यासाठी सोपं आहे की डज केव्हा वापरायचा. तर ही, सी, इट साठीच हे सुद्धा वाक्य होकारार्थी आहे. पुन्हा आपण काय केलं, दिलेलं वाक्य कसं लिहिलं, सी वर्क्स इन द गार्डन, कॉमा. आता वाक्य होकारार्थी आहे, आपल्याला माहिती आहे ही, सी, इट असताना आपल्याला डजचा उपयोग करायचा आहे. परंतु वाक्य होकारार्थी म्हणजे डजला नॉट लावला की त्याचं ॲब्रिव्हिएशन, संक्षिप्त रूप होतं डझंट, डझंट सी. आणि क्वेश्चन मार्क आपला आन्सर क्लिअर होतो. फक्त डू डज हे झालं साध्या वर्तमान काळाच्या बाबतीत. साध्या वर्तमान काळात लक्षात ठेवायचं की आपल्याला साधा वर्तमान काळ वाक्य असताना डू आणि डज या सहाय्यकारी क्रियापदांचा उपयोग करायचा. आणि साधा भूतकाळाचे वाक्य जेव्हा असेल तेव्हा डीडचा वापर करायचा. डीड या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करायचा आणि डीडला नॉट लावला की त्याचं डीडच होतं. पण वाक्य ओळखता आलं पाहिजे. वाक्यात जर ऑलरेडी एम, इज, आर हे वर्तमान काळी, वाज, वेअर, हॅड हे भूतकाळी, शाल, विल हे भविष्यकाळी सहाय्यकारी क्रियापद आलेले असतील तर आपल्याला नव्याने सहाय्यकारी क्रियापद शोधण्याची गरज नाही. शोधण्याची गरज कुठे पडते तर वाक्याचा काळ ओळखणे गरजेचे. त्यासाठी सगळ्यांना सर्वात प्रथम टेन्स यायला हवेत. आता साध्या भूतकाळाचं वाक्य आपण घेऊया. कमलेश wrote a letter.
कमलेश रोट अ लेटर. कमलेश करता झाला वाक्यातला. आता इथे सगळ्या कर्त्यांसमोर आय, वी, यू, दे, ही, सी, इट कोणतंही असो आपल्याला डीडच घ्यायचं आहे. कमलेश नंतर रोट राईट रिटर्न. राईट फर्स्ट फॉर्म, रोट भूतकाळी रूप सेकंड फॉर्म आणि रिटर्न पास्ट पार्टिसिपल म्हणजे क्रियापदाचे तिसरे रूप आणि आयएनजी चौथा प्रकार. आपले मापारी सर त्यांचे व्हिडिओ वर संबंधित फार छान येत आहेत. कमलेश रोट अ लेटर. बघा वाक्य साध्या भूतकाळात लिहिलेलं वाक्य आपण कसं लिहिलं. कमलेश रोट अ लेटर. सिंपल पास्ट टेन्स मध्ये वाक्य आहे. दिलेले वाक्य जसेच्या तसे लिहावे. पहिला नियम क्लिअर. त्यानंतर कॉमा द्यावा. दुसरा नियम ऍड क्वेश्चन टॅगचा क्लिअर. आता वाक्य होकारार्थी आहे की नकारार्थी आहे हे तपासावं. आपण तपासलं वाक्यात नॉट, नो, नायदर, नॉट ओनली वगैरे काही नाहीये म्हणजे वाक्य होकारार्थी आहे. कमलेश रोट अ लेटर. मग वाक्य भूतकाळात आहे हे आपण फक्त क्रियापदावरून ओळखू शकतो. क्रिया कोणत्या काळात घडते हे ते वाक्याचा काळ ओळखताना सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. तो ज्याला समजला त्याला टेल टॅग समजला. कमलेश रोट अ लेटर. आपल्याला माहिती की साध्या भूतकाळामध्ये आपण डीडचा उपयोग करतो. वाक्य होकारार्थी आहे म्हणजे डीडला नॉट लावायचा. डीडला नॉट लावायचा म्हणजे एन आणि टी च्या मध्ये आपल्याला अपॉस्ट्रोफी द्यायचं आहे. डिडंट. आता कमलेश ही मध्ये मोडतो की सी मध्ये मोडतो की इट मध्ये मोडतो. तो पुल्लिंगी आहे साहजिक असतो. आपण त्याला ही मध्ये प्रोनाउन मध्ये कन्वर्ट करतो. नामाऐवजी वापरणार सर्वनाम. डिडंट नंतर कधीही तुम्ही जे नाव आलेले ते घेणार नाही. तर या टॅग नंतर तुम्हाला नेहमी नामाचं सर्वनाम करून घ्यावं लागेल. डिडंट ही आणि क्वेश्चन मार्क. यालाच टेल टॅग म्हणतात. परंतु या टेल टॅगचा सगळ्यांचा संबंध त्या क्रियापदाशी येतो आणि कर्त्याशी येतो. हे सगळ्यात महत्त्वाचा फोकस आपल्याला क्रियापद आणि या वाक्यातील कर्ता या दोघांना सुरुवातीला तपासावं लागेल. वाक्याचा काळ तपासावा लागेल. आता बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन अजून कुठे होतं बघा. की जेव्हा फक्त आपण साधा वर्तमान काळ आणि साधा भूतकाळ या दोघांमध्ये आपल्याला अलर्ट राहायचं ऍड क्वेश्चन टॅग शिकताना. जेव्हा क्रियापदाला यस किंवा यस लागलेला असेल ही, सी, इट करता असताना तेव्हा आपण डजचा वापर करणार. आणि जर नसेल क्रियापदाचं पहिलंच रूप असेल यस किंवा यस न लागता तेव्हा मात्र डूचा वापर करणार. आणि साधा भूतकाळ ओळखणं हे अतिशय सोपं आहे. कर्त्यानंतर क्रियापदाचं दुसरं रूप. त्यात काही रेग्युलर वर्ब्स आहेत, काही इरेग्युलर वर्ब्स आहेत. नियमित क्रियापदे, अनियमित क्रियापदे. मग आता मी असं वाक्य केलं आय डोंट प्ले क्रिकेट आणि तुम्हाला सॉल्व्ह करायला सांगितलं. पहिला नियम आन्सर मध्ये दिलेल्या वाक्याचं जसं लिहावं आय डोंट प्ले क्रिकेट. त्यानंतर कॉमा द्यावा. वाक्य होकारार्थी आहे की नकारार्थी आहे ते तपासावं. वाक्यात डोंट आलेलं आहे. वाक्य होकारार्थी आहे, वाक्य नकारार्थी आहे सॉरी की डोंट वाक्य नकारार्थी आहे क्वेश्चन टॅग होकारार्थी होईल. म्हणजे डूचा नॉट आपल्याला काढायचा आहे. फक्त डू आणि वाक्यात आलेला करता डू आय. हा झाला तुमचा टेल टॅग किंवा क्वेश्चन टॅग. अजून एक he didn't come today. वाक्य नकारार्थी आहे. ही दिलेलं वाक्य जसं लिहिलं आपण didn't come today. कॉमा didला नॉट लागलाय. नॉटचा आपल्याला
लोप करायचा आहे, म्हणजे डीड आणि डीड ही हा तुमचा टेल टॅग झाला. परीक्षेमध्ये तुम्ही सहजपणे असे अनेक वाक्य सोडू शकतात. फक्त एक चार्ट मी सांगितलं सुरुवातीला की इज प्लस नॉट इजन, आर प्लस नॉट आरन, was plus not wasn't, were plus not weren't, have plus not haven't, has plus not hasn't, had plus not hadn't, shall plus not shan't आणि will plus not won't, do plus not don't, does plus not doesn't आणि did plus not didn't. एवढा त्याचा जो काही महत्त्वाचा पार्ट आहे आत्मा टेल टॅगचा, तो तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. आणि वाक्य होकारार्थी आहे की नकारार्थी हे तपासायचं आहे. आता एक्झाम मध्ये हा 10वी साठी आणि 9वी साठी जो काही ग्रामरचा क्वेश्चन येतो A4, A1, A2, A3, A4, या A4 मध्ये बऱ्याच वेळेला तो प्रश्न विचारला जातो. आणि कशा पद्धतीने विचारला जातो, बऱ्याच वेळेला त्यात अशा पद्धतीने मी एक चार्ट तयार करून दाखवतोय. इट इज मॅच द टेल टॅग विथ द सेंटेन्स. आणि इकडे सेंटेन्स दिलेले असतात. मी साधे सिंपल सेंटेन्स घेणार आहे. आय एम बिझी. दुसरं सी didn't work. तिसरं सागर plays football. आणि 4 I have completed homework. हा तुमचा 4 झाला. परीक्षेला काय येतं बघा 10वीला, हे झाले तुमचे सेंटेन्सेस. आणि इकडे तुम्हाला टेल टॅग मॅच करण्यासाठी येतात आणि ते जंबल्ड ऑर्डरने असतात. ती ऑर्डर आपल्याला लावायची असते. क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाहीये. क्वेश्चन मार्क दिला नाही तरी तुमचे मार्क्स जाऊ शकतात. ठीक आहे, झाले तुमचे सेंटेन्सेस वाक्य. आणि इकडे झालं टेल टॅग. सेंटेन्सेस आणि टेल टॅग. होमवर्क वाक्य होकारार्थी आणि वाक्य सहाय्यकारी क्रियापद हॅव आलेले आपल्याला शोधायचे की हॅवंट आहे. इतक्या सोप्या पद्धतीने आपल्याला हे 2 मार्कांसाठी हा प्रश्न A4 मध्ये विचारला जातो पॅसेज सॉल्व्हिंग जेव्हा आपण करतो. त्यामुळे कधी अशा प्रकारचा प्रश्न आला तर न घाबरता फक्त वाक्याच्या सहाय्यकारी क्रियापद शोधा. नसेल तर वाक्य कोणत्या काळात आहे ते शोधा. त्यानुसार साधा वर्तमानकाळ आणि साधा भूतकाळ, डू, डज आणि डीड यापैकी योग्य ते घ्या. आणि इथं हे करायचं नाहीये की आय एम बिझी, अरे अरंट आय आहे आणि मग बाणाने दाखवायचं, असं करायचं नाहीये.
हे चुकीचं आहे, याला मार्क्स मिळत नाही. आन्सर लिहून छानपैकी एका खाली 1 2 3 4 अशा पद्धतीने लिहिल्यानंतर त्याला प्रत्येकी अर्धा अर्धा मार्क्स तुम्हाला मिळेल. असे 2 मार्कांसाठी हा ग्रामरच्या A4 मध्ये बऱ्याच वेळेला म्हणजे एका तरी पॅसेजमध्ये हा 2 मार्कांसाठी विचारला जातो 9वी आणि 10वी साठी. तर अभ्यास करा या टॉपिकचा आणि काहीही अडचण असेल तर माझ्याशी झूम मीटिंगद्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे संपर्क साधा. तुमच्या सर्व शंकांचं निरसन केलं जाईल. नमस्कार. आणि आपले सागर मापारे सर यांचा जो चॅनल आहे मॅथ्स की मॅथ्स की 100 या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.